आपदा मित्रांनी मासुंदा तलावात घेतले पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण। ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थांना आज मासुंदा तलावात बोटीद्वारे बचाव कार्य, पाण्यात सापडल्यांना कसे वाचवायचे, पोटात पुराचे पाणी गेल्यावर कसे काढायचे या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती काळात मदतीसाठी ठाणे जिल्ह्यात आपदा मित्रांची तुकडी तयार करण्यात आली असून यावेळी उपस्थित राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पूर आलेल्या ठिकाणी पूर विमोचन बोट घेऊन बचाव कसा करावा, जीवरक्षक कवच कसे घालावे, बचाव कार्य करताना कोणती दक्षता घ्यावी, पाण्यातून बचाव केलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार म्हणून कोणती कृती करावी याचे प्रात्यक्षिकही यावेळी देण्यात आले। तसेच या आपदा मित्रांकडून प्रत्यक्ष कार्यही करून घेण्यात आले। निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांचे प्रशिक्षण होत असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ, ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख ओमकार वैती, महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अविनाश सावंत, यशोदा येथील मास्टर ट्रेनर अजित कारभारे, आपत्ती विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मी डॉक्टर अनिता जवंजाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी। आज आपल्या इथे बोटीचे प्रशिक्षण सादर करत आहेत, त्यामध्ये प्रात्यक्षिक आपण देतो आहे। हा जो कार्यक्रम आहे हा NDMA, SDMA आणि DDMAच्या संयुक्त विद्यमाने सादर होत आहे। त्यामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामधील 500 प्रशिक्षक जे स्वयंसेवक आहेत त्यामध्ये वेगवेगळे आहेत, जसे की NCC आहे, NSS आहे, त्यानंतर सिव्हिल डिफेन्स आहे, होमगार्ड आहे, त्यानंतर आपल्या इथे बेडेकर कॉलेजला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे, त्यातले विद्यार्थी आहेत। त्यात आपण 500 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून, जसं की एखादी घटना घडल्यानंतर आपण काय करावे, काय करू नये, त्यासाठी आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येतात, त्या आपत्तीला आपण कशाप्रकारे उपाययोजना करायला पाहिजे आणि कसं होतं आहे की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आमचे माननीय जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सर व माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितले आहे की ज्यामध्ये मास्टर आहे, जसे की रासायनिक अपघात होतो तर आपण डिशचे जे सहसंचालक आहे त्यांना बोलवण्यात आले आहे। फायर सेफ्टी प्रोग्रामसाठी आपण फायर ब्रिगेडचे आहेत किंवा फायर डिपार्टमेंटचे विभागातील यांना बोलावलं आहे मार्गदर्शक। त्यानंतर असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, जशी यशोदामध्ये मास्टर ट्रेनर झालेले आहे, त्यांनी NDRF NDMA लेवलचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्या व्यक्तींना आपण इथे मार्गदर्शक म्हणून बोलावलेले आहे। हा कार्यक्रम 12 दिवसाचा असून त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप, जसं तालुका निहाय आपल्या इथे काय होतं, ठाणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिका 6 महानगरपालिका आहेत, त्या स्वतंत्र आहेत आणि त्या व्यवस्थित आपले कुठलीही आपत्ती आली तर त्यासाठी सक्षम आहेत। पण काय होतं की ग्रामीण भागामध्ये अशी जर काही घटना घडली, जर आपल्याला कोणाला एखादा पूर परिस्थिती निर्माण झाली, आपल्याला NDRFला बोलवावं लागतं, SDRFला बोलवावं लागतं, TDRFला बोलवावं लागतं। पण अशा वेळेस जर तिथला तालुका लेवलचा एखादा आपदा मित्र किंवा आपदा सखी जर तिथे हजर असेल तर तो व्यक्ती फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून तिथे जाऊन जे आपलं आपत्तीचं शमन करण्यासाठी, मेडिकेशन करण्यासाठी, त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी आपण ही टीम आज राबवतो आहे। त्यासाठी हे आपलं आज ट्रेनिंग 20 तारखेपासून चालू झालं आहे, 31ला आपलं संपणार आहे। त्यानंतर आपली नेक्स्ट बॅच तालुका लेवलला जसं कल्याण आहे, भिवंडी आहे, मुरबाड आहे, शहापूर आहे, या साईडला घ्यायचं। कारण की कसं होतं आहे, कुठली आपत्ती आल्यानंतर आपण बघतो आहे की 3-4 वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्यानंतर सायक्लोन येतो आहे, पूर परिस्थिती निर्माण होत आहे, बिल्डिंग कोलॅप्स होत आहे। यावेळेस कसं होतं आहे की जे आपले TDRFची टीम आहे ती नेहमी सक्षम असते, कारण की ते रिजनल आहे, ते इथे नवी मुंबई रायगडपर्यंत जाते, इकडे पालघरपर्यंत जातो आहे। पण अशाच वेळेस त्यांना मदत म्हणून मॅनपॉवर जेव्हा कमी पडतो त्यासाठीच ही जी भूमिका राबवली आहे की आपल्याला कुठेही मनुष्य हानी व्हायला नको आहे। एका आपदा मित्राने एक जीव वाचवला तरी आपल्यासाठी खूप आहे। शासनाचं तेच म्हणणं आहे की कुठेही जीवितहानी होऊ नये, त्याकरिता आपल्या प्रशासकीय किंवा शासनाला मदत म्हणून आपण आज ही जी टीम आहे आपदा मित्र किंवा आपदा सखी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे। आणि याचा 100% उपयोग आपल्या TDRF टीमला, त्यामध्ये NCC स्टुडंट आहे,
NSS आहेत, होमगार्ड आहे, सिव्हिल डिफेन्स आहे, जे म्हणजे ज्यांना खरंच स्वयंसेवा करायची आहे त्याकरिता हा आपण कार्यक्रम राबवला आहे. आणि त्यांना आपण कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे, त्यांच्याकडून आपण रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये एक फायदा हे आहे की आपदा मित्रांना आपण एकतर ID देणार आहोत आपल्या शासनाचं, त्यानंतर NDMAचं लोगो असलेलं आणि आपल्या कलेक्टर सरांच्या स्वाक्षरीचं एक सर्टिफिकेट देणार आहोत. त्यानंतर आपण त्यांना 5 लाखाचा विमा देणार आहोत आणि एक किट आहे की एखादी आपत्ती आल्यानंतर बेसिक गोष्टी ज्या असतात, लाईफ जॅकेट आहे, ट्रॅकिंगचं काही घटना घडली त्यासाठी 15 वेगवेगळ्या वस्तू आहेत, तर त्या आपण त्या किटमध्ये देणार आहोत. अशा प्रकारे आपलं आणि एक फर्स्ट एड बॉक्स आहे त्यामध्ये. नागरिकांना जर कुठल्या याच्यात सहभाग घ्यायचा असेल तर काय करायला लागेल? सर आपलं अजूनही हे चालू आहे, काय म्हणतात, नोंदणी चालू आहे. त्यासाठी आपण एक गुगल फॉर्म भरलेला आहे, तो हवा असेल तर आपण सगळीकडे पब्लिश करतोच आहे. तो तालुक्याने पब्लिश करतो आहे. सर कसं होतं आहे की फक्त ठाण्यापुरतं नाही आहे, तर कल्याणचे पण मला हवे आहे स्वयंसेवक, मला मुरबाड शहापूरचे पण हवे आहेत. त्यासाठी आपण एक गुगल फॉर्म प्रत्येक तालुक्याला पाठवला आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्यांचं नाव नोंदणी येत आहे. त्याच व्यक्तींना आपण फर्स्ट प्रेफरन्स देतो आहे सर. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. अंबरनाथजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू. अंबरनाथ शहरात एकाच दिवसात भरधाव वेगामुळे 2 कारचे अपघात झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पांढऱ्या रंगाची एक कार भरधाव वेगाने काटई कर्जत राज्यमार्गावरील टी जंक्शन चौकाकडून कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील फॉरेस्ट नाक्याकडे जोड रस्त्याने जात होती. यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटून या कारने विद्युत खांबाला धडक दिली आणि मग थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत जाऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.
ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्यांविरुद्ध ठाणे काँग्रेसचे युवा नेता सलमान रिझवी यांचे आयुक्तांना निवेदन. ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्यांनी राजकीय शक्तीचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांशी साठगाठ ठेवून शासकीय पदं गैरकानूनी पद्धतीने घेऊन सरकारशी व लोकांशी धोकाधडी केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याबाबतचे निवेदन ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे युवा नेते सलमान रिझवी यांनी आज TMC आयुक्त अभिजित बांगर यांना व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा पोलीस स्टेशन यांना दिले आहे. कार्यकर्ता हूँ एडवोकेट विक्रांत जी चौहान साहब के नेतृत्व में थाने शहर जिला कांग्रेस कमेटी का एक युवा नेता हूँ. हम लोग मकसद ऐसा है कि कोई पोस्ट होना ज़रूरी नहीं, शहर के लिए काम करना ज़रूरी है, लोगों के हित के लिए, लोगों की भलाई के लिए. इस विषय पे जैसे कि मैंने आपको कहा कि थाने महानगर पालिका के अंतर्गत एक कमेटी है TMT परिवहन समिति, जिसके अभी 2019 के अंदर जो जितने भी नए सदस्य चुने गए हैं 12 सदस्य हैं, उन्होंने कहीं ना कहीं कुछ उसमें सदस्य ऐसे हैं अपना फर्जी डॉक्यूमेंट लगा के किसी के आशीर्वाद से, किसी की साठगांठ से, किसी की मिलीजुली भगत से उन्होंने अपनी सदस्यता को हासिल किया. मेरा एक सवाल है कि कहीं अगर हमको कहीं नौकरी पे जाना है, कहीं हम नौकरी करने जा रहे हैं, वहाँ सबसे पहले आपको ऑफ़र लेटर पहले मांगा जाता है. अगर ऑफ़र लेटर के इंटरव्यू में अगर आपने पास कर लिया तो उसके बाद डॉक्यूमेंट मांगा जाता है कि आप कहाँ के रहने वाले हैं, मुंबई में रहते हैं कि बांग्लादेश में रहते हैं, इंडिया में रहते हैं कि पाकिस्तान में रहते हैं. पहले ही आपका वेरिफिकेशन होगा. उसके बाद एजुकेशन पे बात आएगी, आप कितना पढ़े हैं, 10वीं है, 12वीं है, ग्रेजुएशन है या पोस्ट ग्रेजुएशन है या ऑटोमोबाइल है, जो भी आप जिस काम के लिए आपने अप्लाई किया वो डिग्री आपकी चेक करी जाएगी. उसी तरीके से मैं समझता हूँ कि जो TMT का ट्रांसपोर्ट कमेटी है परिवहन, उसके अंदर अगर हमको सदस्यता हासिल करनी है तो सबसे पहले हमको कम से कम 12th होना चाहिए. ग्रेजुएशन के बाद ऑटोमोबाइल इंडस्ट्रीज़ होती है जो मैकेनिकल के अंतर्गत आती है. उसके बाद 5-6 साल एक ऐसी कंपनी के अंदर आपको काम करना पड़ेगा जहाँ पे आपको एक्सपीरियंस सर्टिफिकेट यहाँ पे देना पड़ता है. तो कई सदस्य ऐसे हैं कि जिन्होंने पूरी ज़िंदगी में न कोई ऑफिस का मुंह देखा, न किसी कंपनी का मुंह देखा, जिस पार्टी में रहे उस पार्टी के लिए काम करते रह गए, उसमें इलीगल एक्टिविटीज़ करते रह गए, उसमें बिल्डिंग बनाते रह गए, पूरी ज़िंदगी उन्होंने भ्रष्टाचार किया, आज जाके परिवहन की सदस्यता हासिल की. मैंने इस विषय पे परिवहन के व्यवस्थापक हैं बहरे साहब, उनको RTI डाला कि भाई जितने भी सदस्य चुने गए उनके डॉक्यूमेंट मुझे दे दीजिए. आपके रिक्वायरमेंट के हिसाब से, आपके नॉर्म्स के हिसाब से उन्होंने जमा किया है कि नहीं वो मुझे चेक करना है. उन्होंने डॉक्यूमेंट दिया, लेकिन उस डॉक्यूमेंट में वो डॉक्यूमेंट मुझे कहीं नहीं मिला जो उनके नॉर्म्स में आना चाहिए था. मतलब एजुकेशन नहीं मिला, फिटनेस नहीं मिला, एक्सपीरियंस नहीं मिला, राशन कार्ड नहीं दिया उन्होंने मुझे. इस तरीके से मतलब ऐसा मुझे एहसास होने लगा कि वाकई कहीं ना कहीं सचिव मनीष जोशी का बहुत बड़ा इसके अंदर रोल है. क्योंकि जब बहरे साहब के पास मैं प्रेशर लगाने लगा कि भाई आप मुझे पूरे डॉक्यूमेंट क्यों नहीं दे रहे, तो उन्होंने ये कहा कि जिस तरीके से मनीष जोशी ने मुझे फाइल दी है, जिस तरीके से मनीष जोशी ने मुझे कहा है कि इतने ही डॉक्यूमेंट हैं मेरे पास, इतने ही उनको आप दे दीजिए. मुझे ऐसा लग रहा है कि बहुत बड़ा सरकार के साथ धोखा हो रहा है, लोगों के साथ धोखा हो रहा है. इस विषय पे मैंने वरिष्ठ पुलिस निरीक्षक नौपाड़ा पुलिस स्टेशन को लेटर दिया है और थाने मनपा आयुक्त अभिजीत बांगर साहब को लेटर दिया कि इस विषय पे संज्ञान ले और इनके ऊपर 400 BC का मामला दर्ज करके इनकी जो भी सदस्यता है उनको से उतार दें. मैंने वक्त दिया है कि आने वाले वक्त के अंदर अगर आयुक्त साहब भी नहीं लेते हैं इसको संज्ञान में और पुलिस स्टेशन में अगर इस पर FIR नहीं करता है तो एक बहुत बड़ा महाआंदोलन कांग्रेस पार्टी के अंदर. आपने बिल्कुल सही सवाल किया कि हर पार्टी के लोग चुने जाते हैं, इसका मतलब कहीं ना कहीं साठगांठ है. ये आपका सवाल उस जगह बता रहे कि कहीं ना कहीं साठगांठ है. उसमें हो सकता है NCP के भी होंगे, उसमें हो सकता है शिवसेना के भी होंगे, हो सकता है दिगर पार्टी के होंगे, कोई किसी गठ का होगा, कोई किसी गठ का होगा. तो ऐसे होंगे, आपकी बात बिल्कुल सही है. हम काम कर रहे हैं पब्लिक के लिए. आपने फ्रॉड अगर शासन को बनाया, इसका मतलब कहीं ना कहीं लोगों को भी बनाया. लोग आपको चुन के देते हैं कि हाउस में जाके हमारे तकलीफ़ों के बारे में बताएं, हमारी समस्याओं के बारे में बताएं, ना कि अपने घर को भरे, अपने लोगों को फर्जी डॉक्यूमेंट के तहत कहीं समिति के अंदर लगाएं, कहीं किसी सिस्टम के अंदर घुसाएं. इसके लिए नहीं पब्लिक चुन के देती है. तो इस वजह से कोई भी पार्टी का रहने दे, अगर वो कांग्रेस का भी होगा, तो उसके लिए भी यही मांग रहेगी कि उसके ऊपर 400 BC का केस दाखिल करके उसको सदस्यता से हटाए. व आपल्या काही सूचना व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.